तर मॅडम, सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या शाळेला खूप खूप अभिनंदन. 25व्या वर्षी तुम्ही पदार्पण केलंय. तर असेच अजून उत्तरोत्तर आपलं स्कूलचं नाव वाढत जावं हीच फक्त इच्छा. आणि खूप आपलं म्हणजे आपुलकीचा प्रश्न, कारण की लहान मुलं प्रत्येकाच्या घरात असतात. तुम्ही लहान मुलांना हँडल कसं करता? कारण की आमच्या जर का वैयक्तिक प्रत्येकाच्या घरातलं बघितलं तर माणूस एक 4 दिवस 5 दिवस हँडल करू शकतो लाडीगोडीने, पण तुम्ही वर्षभर लहान मुलांना कसं हँडल करता? जनरली मुलांचं कसं असतं, त्यांना अनसिक्युअर वाटत असतं की मी आता जिथे जातोय तिथे मला केअरफुली हँडल करतील का नाही. घरी सवय असते आई वडील आजी आजोबा आपल्या घरातल्या सगळ्या वस्तूंची टॉयची, पण स्कूलमध्ये आल्यानंतर आपल्याला तेवढी केअर घेतली जाईल का, आपली सिक्युरिटी आहे का. जेव्हा त्यांना सिक्युअर फील होतं मग तेव्हा त्यांचं रडणं वगैरे थांबतं. आणि त्यांचे काही ड्रॉबॅक्स पण असतात, ते ड्रॉबॅक्स एकदा निघाले की मग ते सेटल होतं. आणि थोडा विश्वास मिळवणं गरजेचं असतं, त्यांना पण विश्वासाची गरज असते. हँडल सोपं आहे करणं, असं काही नाही. आता तुम्हाला ते अनुभव जास्त आहे त्यामुळे म्हटलं प्रश्न विचारावा. नाही जनरली आता इतके वर्ष झाल्यामुळे मुलाला पाहिलं की मी समजू शकते की मी याला 8 दिवसात सेट करेन, 15 दिवसात करेन. आणि कधी कधी वाटतं की बाबा 3 महिने देऊनही मी 8 दिवसात सेट केली आहेत मुलं. आणि मॅडम, प्ले ग्रुप जे आहे ते प्ले ग्रुप करणं गरजेचंच आहे का? हो, जनरली करायलाच हवं. कारण काय होतं, 2 वर्षामध्ये मुलांनी आई वडिलांना सोडून 2 तास राहणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये त्यांचं खाणं आहे, शेअरिंग आहे, या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. म्हणजे सवय लागते थोडाफार, म्हणजे आई वडील आणि घर ह्याच्यापासून लांब राहणे. नाही तर मुलं होमसिक आणि मदरसिक होतात. आणि मग त्यांना असं वाटतं की बाबा मला जायलाच नको. पण पेरेंट्सना काय वाटतं, 2 वर्षाचे आहेत म्हणजे मुलं लहान आहेत, पण 2 ते 5 वर्षामध्येच मुलांचा डेव्हलपमेंट झालेला असतो. आणि त्यानंतर समजा घातलं 3 वर्षानंतर की मुलं ती आई आई करायला लागतात, सेट होत नाहीत लवकर. त्यामुळं प्ले ग्रुप करणं फार गरजेचं आहे. त्याच्यात त्यांचे हँड्स एक्सरसाइज होतात, माइंड डेव्हलपमेंट होतं, त्यांची क्युरिओसिटी वाढते आणि सगळं ओरल त्यांचं पक्का होऊन जातं. त्यामुळे इट इज कंपल्सरी टू डू प्ले ग्रुप, कंपल्सरी करणं गरजेचं आहे. आणि आताची जे शिक्षणाची जी परिस्थिती आहे ते पाहता तुम्हाला काय वाटते? म्हणजे आता शिक्षणाची परिस्थिती अशी झाली आहे, कॉम्पिटिशन तर खूप झालेली आहे. प्रत्येकाला वाटतं की मला लिहायला माझ्या मुलांना आलंच पाहिजे. काही लोकांचं असतं की ऍक्टिव्हिटीवर भर द्यावा. आता ऍक्टिव्हिटी बेस हे एज्युकेशन आपलं भारताचं नाही आहे, हे बाहेरच्या देशातलं आहे. इंटरनॅशनल स्कूल वगैरे जे आहेत, आपल्या नॅशनल ह्याच्यामध्ये आपण जनरली मंत्र वगैरे घेतो, त्याच्यामुळे त्यांचे प्रोनाऊन्सिएशन चांगले होतात, त्यांचा बुद्धीचा विकास होतो. आणि फिजिकल हे सुद्धा आहे, कारण जे अक्षर थेरपी आहे त्यामध्ये जेव्हा आपण क ख ग ग वगैरे अ आई जे म्हणतो, त्याच्यामुळे आपल्या इंटरनल ह्याच्यावर सुद्धा ऑर्गन्सवर सुद्धा इफेक्ट होतो. त्यामुळे मराठी घेणं गरजेचं आहे, की ओरल घेणं गरजेचं आहे. पण आता काय चाललंय की नाही माझ्या मुलाला हे आलं पाहिजे, माझ्या मुलाला ते पाहायला पाहिजे, तर तसं नकोय. जसं स्कूल आहे किंवा मुलाचं जसं डेव्हलपमेंट आहे किंवा त्याचा जो आकलन ताकद आहे त्याप्रमाणे आपण त्यांना घ्यायला हवं. मग आम्ही काय करतो, प्रत्येक मुलगा युनिक समजून त्याला जसं आहे, त्याला जसं सांगितलं तर समजेल तसं आम्ही घेतो. यालाच अनुसरून एक असं मला विचारायचं आहे, कारण की आता कॉम्पिटिशन तुम्ही म्हटलात तसं, त्यानुसार प्रत्येकाच्या पालकांना वाटतं की माझा मुलगा इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायला पाहिजे. तर याच्याबद्दल तुम्हाला काय मत? कारण सगळे तर इंजिनियर नाही होऊ शकत किंवा डॉक्टर नाही होऊ शकत, तर याबद्दल तुमचं काय मत? माझं तेच म्हणा की आता मी सुद्धा माझ्या मुलीला कसं आहे की वाटत होतं सगळ्याच म्हणजे तिच्या बरोबरच्या मुलींनी इंजिनिअरिंग वगैरे घेतलं, पण मी तसं काही नाही केलं. तिला पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लावलं, कारण शेवटी कॅपेबिलिटी आपल्यामध्ये असते. आता मी सुद्धा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केलं. माझं सुद्धा 12वी पर्यंत सायन्स होतं, त्यानंतर कॉमर्स होतं. पण मार्केटिंग कसं करायचे, एखादी वस्तू कशी विकायची हे मला माहित होतं. त्यामुळे मी तो भाग घेतला. इंजिनियर डॉक्टर झालं पाहिजे असं काही नाही. आता तर खूप ऑप्शन्स आहेत मुलांना, म्हणजे स्काय इज द लिमिट असं आहे. त्यामुळे खूप काही करावं. आर्किओलॉजी सुद्धा आता खूप ग्रोथ मध्ये आहे. बरोबर. आणि जरी AI जरी आलं तरी तुम्हाला काम जाऊन पर्सनली काही AI करू शकणार नाही. नको म्हणजे पाहिजे त्या ठिकाणी तो नट जाऊन लावू शकतो. त्यामुळे AI आलं तरी काही घाबरू नये. आपल्याला लिमिट काही नाही आहे असं. आपला जो टॅलेंट असेल, स्किल असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आणि इंजिनियर डॉक्टर व्हावं असंही काही नाही, त्यांना त्यांच्या वेगळ्या क्षेत्रात जाऊ द्यावं. खूप ऑप्शन्स आहेत. म्हणजे प्रत्येकाला जी इच्छा असते की डॉक्टर, प्रत्येकाने मुलाला जे व्हावं ते त्यांनी व्हावं. इंजिनियरच झालं पाहिजे, डॉक्टरच झालं पाहिजे, इतकेच मार्क पडले पाहिजे, तितकेच पाहिजेत असं नको. शेवटी मार्क्स ची काही गरज नाही, नॉलेज महत्वाचं.
आणि मॅडम आपण आता मध्यंतरी तुम्ही एक वाघ नख्याचा एक ऍक्ट केलेला, हा हा. तर तुमचं फ्युचर मध्ये काय प्लॅनिंग आहे का, म्हणजे येत्या काळात येत्या नवीन वर्षात काय हो. नवीन ऍक्ट वगैरे? हो आहे, म्हणजे मागच्या वेळेस ते वाघनखे आले होते भारतामध्ये, ते 2-3 वर्ष होते. थोडस माझी बहीण गेली होती लंडनला, तेव्हा तिने सांगितलं होतं की आम्ही वाघनखे बघितले. मग तेव्हापासून त्या डोक्यात होतं. मग तो आम्ही ऍक्ट असा छोट्या मुलांना घेऊन केला. आणि नेक्स्ट इयर संभाजीराजांवर एक ऍक्ट असेल आणि त्याच्यात ट्विस्ट असणार बरं. आहे. अगदी म्हणजे छान आम्ही suspense दाखवू. सस्पेन्स आहे, ट्विस्ट असणार आहे आणि तो खूप छान असेल. आणि हे कुठं बघायला मिळेल म्हणजे सर्वांना? हे आता तुम्हाला म्हणजे युट्यूबवर टाकू किंवा इंस्टाग्रामवर पण टाकू. छोटीशी अशी स्टोरी असेल, अच्छा. जी स्क्रिप्ट वाघनखेची मिस लिहिली होती. फक्त आवाज एक आमच्याकडे मिस होत्या, त्यांनी दिलेला. आताही त्याच आवाज देतील आणि छान असेल ते. आणि त्याच्यावर वर्कआउट चालू आहे, म्हणजे स्क्रिप्ट चालू आहे. म्हणजे तुमचा अभ्यास चालू आहे. अभ्यास पुढच्या चालू आहे. वर्षी आम्हाला पुढच्या नक्की वर्षी बघायला मिळेल. तुम्हाला नक्की संभाजीराजांवर एक वेगळा बघायला मिळेल. ऍक्ट बघायला मिळेल. म्हणजे मी व्यक्त होणार आहे त्यांच्याबद्दल, काही मला आहे मनात ते. नक्कीच नक्कीच. आणि मॅडम पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि शाळेचं आपल्या असंच वाढत जावं ग्रोथ, एवढीच फक्त सगळ्यांचा विश्वास हीच माझी प्रगती. खरंय मॅडम. एवढंच बोलून थांबू आपण. थँक्यू, धन्यवाद.